ओबीसीचा घात कोणी केला तर बीजेपी आणि आरएसएसनी केलेला आहे. आज इथे असताना ओबीसी मराठा पुन्हा भांडणं लागायला, आरक्षणावरनं भांडण लागायला. थोडाफार पाऊस थांबला असं आपल्याला दिसलं तर ओबीसीचे असणारे मोर्चे निघायला सुरुवात. आरक्षणाचे फायदे ओबीसीला पाहिजेत. नाही कोणी लढायला मिळालं तर वंचितवाले लढत का नाही म्हणून असणारा विचारायला सुरुवात करतात. पण जसं दगडाखालचा हात निघून गेला, जसं दगडाखालचा हात निघून गेला की त्या दगडाचं वजन समजत नाही, वजन समजत नाही. तशाच रीतीने ओबीसीची भूमिका झाली आहे की ओबीसी हे वंचित बहुजन आघाडीला स्वीकारायला तयार नाहीत अशी परिस्थिती. म्हणजे जे अशोकाचं झालं ते आता वंचित बहुजन आघाडीचं ओबीसी. पण या ओबीसीना आम्ही असताना सांगतो, तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवता, ज्यांच्यावरती विश्वास ठेवता, आणि सगळ्यात मोठा विश्वास इथला असणारा बीजेपी आणि आरएसएस वरती आहे. सगळ्यात मोठा विश्वास कोणावरती आहे तर बीजेपी आणि आरएसएस वरती आहे. आणि घात कोणी केला, महाराष्ट्राच्या सत्तेवरती कोण बसलाय तर बीजेपी आणि आरएसएस सत्तेवरती बसलाय. तेव्हा घात कोणी केला ओबीसीचा, ओबीसीचा घात कोणी केला तर बीजेपी आणि आरएसएसनी केलेला आहे. एवढं तरी डोक्यामध्ये ओबीसींच्या गेलं पाहिजे तर कुठेतरी आरक्षण वाचेल